गावामध्ये आकाश आणि पंडित या नावाची दोन मुलं होती आणि हे दोन मुलं गावामध्ये खूप जास्त आगाऊपणा करायची. गावामध्ये कुठलंही काम असो, कुठलीही अडचण असो, जी काय समोर आली आहे त्याच्यामध्ये यांचं नाव सुरुवातीला यायचं. मग ते मारामाऱ्या असो, कुणाची चोरी करणं असो, कुणा मुलीला छेडणं असो किंवा आगाऊधंदे असो, पहिले या दोघा जणांचं नाव समोर यायचं. आता ह्या दोघा जणांनी आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे, त्यांच्यातल्या एक जणानं पाठवलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं की बाई आम्हाला फरक पडत नाही, लोकांना आम्हाला काय बोलतील, आम्हाला ज्यामध्ये सुख वाटतं ना आम्ही ते सांगतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की आम्ही जसं तुम्हाला वर्णन केलेलं आहे सेम त्याच पद्धतीनं आमच्याबद्दल तुम्ही वर्णन करा. बघा काही लोक असतात की त्यांना असं वाटत नाही की त्यांनी जे केले ते खराब आहे, वाईट आहे, त्यांना ते चांगलंच वाटतं, मोठेपणा वाटतो. तर तशा पद्धतीचं यांचं सुद्धा होतं. यांनी वाईट कामं केले की खूप चांगलं वाटायचं, एकदम फ्रेश वाटायचं, म्हणजे मानसिकता आणि ते विचारच त्या पद्धतीचे होते. आणि यांचं म्हणणं अजून एक आहे की जे लोक म्हणतात ना की पाप पुण्य धर्म दान धून हे ते हे, यांचं म्हणणं असं की असं काहीच नाही आहे. तुम्ही जे जगताय, तुमच्या मनामध्ये जे आहे, जे तुमचे विचार आहेत तेच खरं आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही जर देव या नावाला भीताय तर तुम्ही डरपोक आहात, तुम्ही भिणारच. आणि तुम्ही जर म्हणले देव वगैरे काही नाही आहे, पाप पुण्य काही नाही आहे, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद भेटतो ती जर गोष्ट तुम्ही केली ना तर तुम्ही दुःखी होऊ शकत नाही आणि तुम्हाला देवाची गरजच पडणार नाही. हे माझं बोलणं नाही आहे, हे त्यांचं बोलणं आहे. तर त्यांनी हे अगोदर सांगितलं आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की भाई आम्ही गावामधले आगाऊ मुलं आहोत, आम्हाला कुणी काय म्हणलं की आम्ही त्यांची डायरेक्ट खाटल्यावर घालतो. आम्ही कुणाला भीत नाही, मरणाला भीत नाही ना मारण्याला भीतो. आता आम्ही जे तुम्हाला स्टोरी पाठवतोय ही स्टोरी जशाच तशी तुम्हीच सांगा आणि तुम्ही जर नाही सांगितलं तर इतकं पण म्हणलं की आम्ही तुमच्या चॅनलला रिपोर्ट मारू. तर या दोघा जणांची स्टोरी आहे. आता स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे आणि फार वेगळी आहे. दोघंच जण प्रत्येक काम सोबत करणारे माणसं, मग ते चांगलं काम असो वाईट काम असो कुठलंही घोटाळ्याचं काम असो, दोघं जण सोबत. यांना एक नाद होता, नाद म्हणजे इतका भारी नाद होता, यांना कॉल गर्लचा नाद होता. आता तुम्ही समजू शकता की कॉल गर्ल म्हणल्याच्या नंतर काय असतं. तर रेग्युलर प्रमाणे यांच्याकडे एखादी कॉल गर्ल आली किंवा काही इन्फॉर्मेशन आली की नवी आलेली आहे, अशी आहे तशी आहे, तर हे पटकर त्यांना बोलवायचे. इकडे काही का काशी होणं, काय इकायचं काम का पडेना, पण हे तिला घेऊन आल्याशिवाय राहत नाही ते. मग एका दिवशी यांच्या सानिध्यामध्ये एक कॉल गर्ल आली. आता ती जी होती ना ती यांना फार जास्त आवडली, इतकी जास्त की यांनी कुठलाही विचार न करता डन केलं. आता फॉल्ट असा होता की त्या कॉल गर्लला आणण्यासाठी संध्याकाळी 11 वाजता जावं लागायचं आणि सकाळी 4 वाजता नेऊन तिला तिच्या जागेवर सोडायचं होतं. आता तिला आणण्यासाठी हे दोघं जण गेले, गाडी होती यांच्याकडं, गाडी घेऊन गेले, 4 व्हीलर होती आणि तिला गाडीमध्ये बसवलं. ती जशी गाडीमध्ये बसली तसं तिच्याकडे बघितलं की दोघा जणांचे डोळे फिरले. ती एवढी सुंदर होती दिसायला, एवढी चांगली होती की यांना दमच निघला नाही. त्यामध्ये जो पंडित होता तो मागच्या सीटवर बसलेला होता आणि जो अक्षय होता तो आकाश, तो गाडी चालवत होता. आता पंडित पाठीमागं बसलेला असल्याच्यानंतर पंडित काय करतो, त्याला दम निघत नाही, तो त्या कॉल गर्लला हात लावतो आणि त्याच्यासोबत ते सगळं काय करायला सुरुवात करतो. ती त्याला म्हणते की अरे आपण गाडीमध्ये थोडं तिथं जाऊ, ठिकाणावर जाऊ, रिलॅक्स होऊ. म्हणजे की नाही मला रिलॅक्स व्हायची गरज नाही, मला आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तो तिच्यावर झपडतो आणि तिच्यासोबत ते सगळं काही तो गाडीमध्येच करतो. आता सगळं झाल्याच्यानंतर हे तिघही जण गाडीमध्ये बसून यांच्या ठिकाणाकडे जाऊ लागले. आता यांचा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये एक स्मशानभूमी होती. आता ती स्मशानभूमी खूप दिवसाच्या अगोदरपासून होती आणि त्या स्मशानभूमीमध्ये नॉर्मली लोक आता जाळणं बंद केलेले होते. म्हणजे कमीत कमी 10 ते 15 वर्षाच्या अगोदरपासून ती स्मशानभूमी बंद पडलेलीच होती. त्यामध्ये फक्त जे असते ना की कुणाला कुठं जागा भेटत नाही काय नाही, मग त्याला कुठं जाळू देत नाही, ते तिथं आणून त्याला जाळायचे. नॉर्मली क्रिमिनल्स किंवा असे वाईट कामं केलेले ज्यांना अजिबात लोक समाज आपलवत नाही त्यांना तिथं जाळण्याचा प्रयत्न म्हणजे जाळायचे तिथं. आणि गव्हर्मेंटमध्ये समजा ते थोडंसं येत होतं. जे लावारिश मडे असतात, ज्यांना कोणी नसतं, त्यांचं कोणी आलेलं नसतं, त्यांना तिथं नेऊन डायरेक्ट धडाधडा जाळून टाकलेलं असं. म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे ती एक अशी स्मशानभूमी होती. तिथं ना कुठला अंतिम संस्कार होता, ना कुठली विधी होती, ना कुठलं विधान होतं. तिथं डायरेक्ट न्यायचं, मड्यावर पेट्रोल टाकायचं, आग लावायची, विषय संपला. त्याची राख तिथं सोडून द्यायची. तर
ती स्मशानभूमी यांच्या रस्त्यामध्ये होती. आता हे जाऊ लागले त्यांच्या शेताकडं पूर्ण गाडी घेऊन, आणि यांनी कार्यक्रम अगोदरच केला होता पंडितने. तर ती जी स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीजवळ गाडी आली की बंद पडली. बंद पडल्याच्या नंतर जो आकाश होता तो गाडीच्या खाली उतरला, बोनट उघडलं आणि तो जोरजोरात शिवाय द्यायला लागला. कारण की त्यांची जी गाडी होती ती नॉर्मलीसुद्धा बंद पडायची. आता ती जी गाडी होती ती 70-80 किलोमीटर गेल्याच्या नंतर ती बंद पडायची. नंतर तिला 15 मिनटं थांबू द्यायचं, नंतर चालू करायची, नंतर निघायची. पण ही प्रॉब्लेम त्यांच्या गाडीमध्ये हळूहळू अलीकडे येत गेली. पहिले 70-80 किलोमीटर, नंतर 50 किलोमीटर, नंतर 40 किलोमीटर, आणि आता 30 किलोमीटरवर आल्याच्या नंतर बंद पडायची. आणि यांची गाडी 30 किलोमीटर रनिंग केलेली होती. तर तिथे त्यांची गाडी बंद पडली. बंद पडल्याच्या नंतर जो आकाश आहे त्याने बोनट वगैरे खोललं थंडी करण्यासाठी. तो थोडा बाहेर बसला आणि सिगारेट वगैरे ओढू लागला. आता जो पंडित आहे त्याला माहिती होतं की यार गाडी अजून 15-20 मिनटं काय चालू होणार नाही. त्यामुळे तो पंडित काय म्हणला त्या मुलीला की तू इथं बस, गाडी काय चालू होणार नाही, 15-20 मिनटं इथंच थांबावं लागेल आपल्याला. पंडित बाहेर होतो आणि जो आकाश बाहेर उभा असलेला असतो तो आकाश काय करतो, पंडित बाहेर आलेला दिसल्याच्या नंतर आकाश मधात घुसतो आणि गाडीमध्ये तिच्यासोबत पुन्हा ते करतो. म्हणजे दोघंही जण त्या गाडीमध्ये त्या मुलीसोबत ते सगळं काही करतात जे त्यांना त्या ठिकाणावर जाऊन करायचं होतं. आता हे सगळं झाल्याच्या नंतर दोघंही जण गाडीच्या बाहेर येतात. आता ती मुलगी गाडीतच राहते, तिला भीती वाटते ना, कारण की आजूबाजूला खूप सुनसान एरिया आहे आणि तिला माहीत नव्हतं की इथं जवळ स्मशानभूमी आहे म्हणून. आता तेवढ्यामध्ये जो आकाश गाडीमध्ये होता आणि जो पंडित बाहेर होता, पंडितने सुद्धा सिगारेट पेटवली होती, पीत होता आणि शांतपणे बसत होता. आणि तो एका जागेवरच थांबला, सिगारेट पिली आणि असा थांबला. आकाश गाडीच्या खाली उतरतो, पंडित जवळ जातो आणि त्याच्यासोबत म्हणजे उभा राहतो गाडीला टेकन देऊन. आणि तो सुद्धा त्याच्या मधातली सिगारेट काढतो आणि म्हणतो की यार आज तर खतरनाक मजा आली, बस आजपर्यंत अशी कॉल करला आपण कधी पाहिलीच नाही, दिल छू लिहायच नाही, बस हिला अजून 1000 रुपये जास्त देऊयात आपण, पण खतरनाक कारभार, माइंड ब्लोईंग, असं या दोघा जणांच्या गप्पा. आता आकाश असा म्हणतोय पण पंडित त्याचं फक्त ऐकून घेतो. पंडित काहीच बोलत नाही, त्याच्या हातामध्ये सिगारेट असते, खाली लोंबलेला हात असतो आणि तो एकसारखा समोर बघतो. आता जो आकाश आहे तो आपली सिगारेट काढतो, पेटवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याजवळचा लायटर काय लागत नाही. म्हणून तो पंडितला म्हणतो की पंड्या लायटर दे. पंडित एकदम शांत, काहीच बोलत नाही. मग हा त्याच्या खिशात हात घालतो, लायटर बाहेर काढतो आणि लायटर पेटवतो आणि प्यायला सुरुवात करतो. जसं याने लायटर असं पेटवून असं हे केलं, मारलं, जे लायटरचा प्रकाश आहे, प्रकाश त्या पंडितच्या तोंडावर पडतो. आणि जसा प्रकाश पंडितच्या तोंडावर पडला तसं जो आकाश आहे तो जोरात ओरडतो आणि लायटर खाली फेकतो. जसं लायटर खाली फेकलं, पंडित त्याला म्हणतो की अरे बाबा काय झालं, तू लायटर का खाली फेकलायस? पंडित म्हणतो हे बाबा दूर आहे तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी आहे. पंडित म्हणतो काय वेळा झाला काय रे? आकाश म्हणतो अरे भाई हाव तू शेट यार. तो पुन्हा लायटर वरी घेतो, लावतो आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघतो, तर पंडितचा चेहरा पूर्णपणे क्लीन असतो. पंडित म्हणतो तू काही वेळा झाला का रे, असं का म्हणतोय तू, आणि काय झालं काय तुला अचानक, इतका ओरडायला काय झालं तुला, दचकायला? तो म्हणतो की भाई त्यावेळेस सिगारेट पेटवू लागलो, लायटर ऑन केलं तर त्यावेळेस तुझ्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं, तुझ्या चेहऱ्यावर आळ्या रेंगत होत्या रे, आळ्या. पंडित असं ऐकल्याच्या नंतर म्हणतो की तू जरासा चुती आहे का मी चुती आहे? मला भीती घालण्याचा तू प्रयत्न करतोस हे मला माहिती आहे, आणि तुला हेही माहिती आहे की इथं मी का भीतो म्हणून, कारण की इथं ती स्मशानभूमी आहे. आता गाडीचे आरसे उघडलेले होते, म्हणजे लाईट ग्लास असतात ना ते उघडलेले होते. आणि तो जो म्हणलो ना ही स्मशानभूमी आहे, इथं मला माहिती आहे तुम्हाला असं भीती घालतो हे मला माहिती आहे, असं ऐकल्याच्या नंतर त्या मुलीला ऐकू केलं. मुलगी चिडली, मुलगी जोरात म्हणते की तुम्ही का मूर्ख आहात दोघं जण, स्मशानभूमीजवळ रस्त्यामध्ये माझ्यासोबत असं केलं आणि तुम्ही इथंच येऊन गाडी बंद पाडली आहे, अरे तुम्हाला काय अकलाचा पत्ता बिता आहे का? आता या दोघा जणांना या गोष्टींवर जरा जास्त विश्वास नव्हता. आता जो आकाश होता तो तिच्यावर सुटला, हे का बस काय बोंबलायची का, तुला काय घेणं नाही, तुला तुझं काम कर, पैसे घ्या आणि जा. ती याच्यावरती म्हणायला लागली मी माझं काम करते, पैसे घेते आणि जाते, त्याचा विषय नाही आहे, पण तुम्ही ते काम माझ्यासोबत केले आणि ते पण स्मशानभूमीच्या समोर केलं आहे. तुम्हाला माहिती आहे का काय होईल आणि काय नाही, एखादं जर काय अनुचित झालं ना तर पूर्ण जिम्मेदार तुम्ही असाल. आता असं म्हणल्याच्या नंतर तो आकाश म्हणतो बॉम्बलू नको जास्त, जे काय होईल ना ते सगळं आम्ही पाहून घेईल, तो कशाला डोक्याला ताण घेतेस, आम्ही सगळ्यात मोठे भूत आहोत, तुला काय वाटतं काय आम्ही भूत आहोत म्हणून? आता हा आकाश जसा तिला बोलतो पण याच्या डोक्यामध्ये जे पंडितच्या चेहऱ्यावर दिसलं होतं ना ते घुमत होतं. मग दोघं जण गाडीत बसतात, गाडी स्टार्ट करतात, गाडी स्टार्ट होते. आता ज्या ठिकाणावर यांना यायचं होतं त्या ठिकाणावर हे पोहोचतात, येतात, आपल्या रूममध्ये जातात आणि एक एक करू ते मस्तपैकी
त्यांची एन्जॉयमेंट करतात. सकाळी 3 वाजेपर्यंत ते त्यांची एन्जॉयमेंट चालू असते. एक जातो, दुसरा येतो, दुसरा जातो, ह्या येतो, एक जातो, तो येतो, म्हणजे फुल पैसा वसूल सकाळी 3 वाजेपर्यंत. आणि सकाळी 3 वाजता तिघेही गाढ झोपी जातात. आता झोपी गेल्याच्या नंतर हळूवार ती जी मुलगी आहे ती उठते. ती पूर्ण विवस्त्र असते, तिच्या अंगावर एकही कपडा नसतो, कुठलाच नाही, कारण की या 2 जणांनी त्याला घालू दिलं नव्हतं. ती उठते, दरवाजा उघडते आणि बाहेर जाते. जसं तिनं दरवाजा उघडला, त्या दरवाजा उघडण्याचा आवाज पंडितच्या कानावर येतो. आता पंडित एवढा चंचल होता की किती जरी गाढ झोपीमध्ये असला ना तरीसुद्धा त्याला सगळं काही असं म्हणजे काही झालं, काही ऐकू आलं तर तो लगेच उठायचा. त्याला इतकी गाढ झोप नाही लागायची की काही मडपडल्यासारखं नाही. तो ध्यानावर राहायचा. त्याला आवाज आला, तो उठून बघतो तर ही मुलगी दरवाजा उघडून बाहेर जाताना याला दिसते. आता हा पूर्णपणे कन्फ्यूज होतो की ही बाहेर जाते, अंगावर काही ना घातलं नाही आहे, तशीच विवस्त्र बाहेर जाते, का जात असेल. मग याला असं वाटलं की भाई असेल हिचा शोक, काय आली असेल बाथरूम वगैरे, म्हणून ती बाहेर जाते. म्हणून हा डोळे लावतो. डोळे लावल्याच्या नंतर याला लक्षात येते की बाथरूम तर घरामध्येच आहे. मग ही बाहेर गेली कशाला. पाणी घरामध्ये, बाथरूम घरामध्ये, मग ही बाहेर गेली कशाला. हा उडतो, दरवाजा उघडलेला असतो अर्धवट, तो दरवाजा असा हे करतो. आता दरवाजाच्या आतून जे प्रकाश आहे ते बाहेर पडतो. त्या प्रकाशाच्या सरळ समोरासमोर बघा, दरवाजा काळाकुट्टा अंधार असतो, दरवाजा असतो, दरवाजा उघडल्याच्या नंतर मधात जो लाईट असतो त्या लाईटाचा प्रकाश सरळ घराच्या पुढे पडतो, दरवाजाच्या समोर. तर समोर या घरातला प्रकाश दरवाजाच्या समोर पडला आणि पडला तसा बघतो तर ती जी मुलगी आहे ती मुलगी समोर उकड बसलेली आहे. जसं आपण टॉयलेटला बसतो ना तशा पद्धतीचं, पण तिचे टोंगळे वगैरे सगळे असे जमा होते आणि मुंडकं वगैरे सगळं त्या टोंगळ्यामध्ये तिनं खुपसवलेलं होतं. आणि ती पूर्ण अशी तिथं बसलेली होती. अंगावर एकही कपडा नाही, सगळं अंग असं चमचम त्या प्रकाशामध्ये चमकते. गोरी पान होती ती. हा तिच्याजवळ जातो, बघतो आणि म्हणतो, विशाखा काय झालं तुला, अशी बाहेर का बसलीस तू. तिचं नाव विशाखा होतं. आता ती एक बोलत नाही, 2 बोलत नाही. आता हा म्हणतो, विशाखा तुला काय झालं, तू बाहेर का बसलीस. तेवढ्यात याचं लक्ष तिच्या पायाकडे जातं. आता तिच्या जे पायाचे बोटं असतात ते हाताच्या बोटासारखे असे वाकत होते. असे हाताचे बोटं कसे असे वागतात, असे तिच्या पायाचे बोटं असे वाकत होते. आणि नॉर्मली असे नाही, पूर्ण वाकत होते. आपला पंजा असतो ना तो अर्धा मुडपत होता आणि जमिनीमध्ये असा खोरल्या घेत होता. याची फाटली ना भाई. हा घरात गेला, आकाशला उठवलं. आकाशला म्हणतो, आक्या ती बाहेर गेली यार, ती काहीतरी होते, तिला पाय की तिचे पूर्ण पाय वाकायलेत, चाल की. हे 2 जण बाहेर येतात. आकाश पण पूर्ण विवस्त्र असतो, फक्त पंडितनं कपडे घातलेले असतात. बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर बघतो तर खरंच ती असं पायानं उकरते अशी. पण ती थांबत नाही. आकाश पंडित तिला बोलतात, विशाखा काय झाले. ए बोल. आता 2 जणांचा तिला हात लावायची हिंमत होत नव्हती, हात अजिबात लावायची हिंमत होत नव्हती. मग ती आपला एक हात असा बाहेर काढते आणि आपली असे केस चोंबाळते. असे तसं चोंबाळल्याच्या नंतर तिच्या इथले केस पूर्ण गळतात नाही, पूर्ण खाली पडतात पूर्ण केस. आणि ती हळूवार तिची जी मुंडकी आहे ती अशी धरते आणि अशी वाकवते, पूर्ण मुंडकं असं उलटं त्या 2 जणांकडून. आणि अशा म्हणते, काय झालं, काय झालं हाक मारायला. अशा पद्धतीने काय हाक मारायला, काय करतोय आम्ही, काय झालं हाक मारायला. असं पाहिल्याच्या नंतर भाई या 2 जणांची पॅन्ट पातळ झाली. पंडित अक्षरशः पॅन्टमध्ये सुसू करतो आणि 2 जण जोरात घरात पळतात. दरवाजा धाडकर जोरात लावतात, इतक्या जोरात लावतात की खूप जोरात लावतात. आणि 2 जण घामाझोकी, 2 जणांचे जे छाताड्या ते थड वाजायला लागली. यांच्या दरवाजाचा आवाज ऐकून बाथरूममधून विशाखा बाहेर येते. विशाखा म्हणते, हो काय झालं हो, इतक्या जोरात का दरवाजा वाजवलाय. आता ती विशाखा मधातून आली, दिसली की 2 जण ओरडतात, दूर आहे आमच्यापासून दूर आहे, तू भूतनी आहे दूर आहे. तेव्हा तिला कळालं की यांनी काहीतरी बघितलंय. ती पट आपले कपडे घालते आणि त्यांना म्हणते की बघा, मी कुठली भूतीन वगैरे नाही आहे, तुम्ही जे पाहिले ना ते त्या स्मशानभूमीमध्ये केल्या कारणामुळं पाहिलंय. आता पटकन आंघोळी करा. झपझप 3 जण आंघोळी करतात आणि बाहेर येऊन बघतात तर कुणीच नसतात. तर विशाखाला गाडीमध्ये बसवतात, तिला नेऊन सोडतात, आणतात आणि संपला खेळ खाल्लाच. त्याच्यानंतर यांचा जो नाद आहे ना, संध्याकाळी कॉल करायला आणायचा, तिला यूज करायचा, सोडायचं, तो संपला. यांनी म्हणजे चक
बंद करून टाकलं. आले नाहीत. पुन्हा त्यांनी तसा नाद पण केला नाही. किती म्हणजे भयानक प्रकार. मजामध्ये इतका खतरनाक प्रकार पाहायचा का? विचार करा तुम्ही, एखाद्या नवीन मुलीला आपण बोलवलंय, तिला आणलंय, तिला आणल्याच्या नंतर आपण तिच्यासोबत करतोय सगळं जे काय आहे ते, आणि अचानक ती आपल्याला भूतासारखी दिसते, मान वाकडी, पाय खुरतीये, भीती वाटेल ना भयानक. यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला. आणि यांनी असं सांगितलं की जेव्हा हा प्रकार आमच्यासोबत घडला त्याच्यानंतर तर 8 दिवस आमच्या डोक्यामधून ह्या गोष्टी गेल्याच नाहीत, आणि आजही त्या गोष्टी जर आठवल्या तर फार जास्त भयानक फाटते आमची. आणि तेव्हापासून ते कॉल करायचा नाद तर आम्ही पूर्णपणे सोडूनच दिला अजिबात. म्हणजे आम्ही ते काही केलंच नाही. तर मंडळी, ही होती आपली आजची स्टोरी पूर्णपणे वल्गर आहे, तर महिलांनी बघू नये आणि लहान लेकरांनी सुद्धा बघू नये. आता सॉरी, ही वॉर्निंग मला सुरुवातीला द्यायला पाहिजे होती, पण असो, आपण तितकं पण वल्गर शब्द यूज केले नाहीत, बट थोडीफार वल्गर आहे. तर स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.